आणखी एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते आपल्या मतदारांना की पंचायत समिती म्हणजे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या दोघांमधील दुवा आहे. म्हणजे आज आपल्याकडे गावातील जी काही कामे आहे, आज जिल्हा परिषदेकडून निधी आणून त्या निधीचा योग्य प्रमाणात वापर करून जी विकासाची कामे आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवून आपण या प्रदेशाचा विकास करू शकतो. अशा पद्धतीने ही यंत्रणेतील प्रत्येक विभागाने, प्रत्येक व्यक्तीने जर आपापलं काम हे कर्तबगारपणाने आणि हे काम आपलं आहे म्हणून आपण ते चोख केलं पाहिजे, या वृत्तीने जर ते काम केलं तर विकास हा निश्चित होतो. आणि स्त्री वर्गाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते. भाऊंनी मगाशी म्हटलं की स्त्रीच्या आरोग्याचा प्रश्न सोडवा ताई तुम्ही. महत्वाचा म्हणजे खरंच आपल्या स्त्री हा आपल्या ते सर्वात महत्वाचा घटक आहे. स्त्रीने आपली ताकद ओळखावी. म्हणजे स्त्री एक छोटीशी ठिणगी नसून एक अंगार आहे, धगधगती तलवार आहे आणि त्या तलवारीने ओळखावर आपल्यातली ताकद. म्हणून स्त्री वर्गाचा खरंच आरोग्याचा प्रश्न असू दे, नाहीतर त्यांचे स्वावलंबी बनवण्याचे प्रश्न असू दे, त्यांना साक्षर बनवण्याचे प्रश्न असू दे, याच्याकडे आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. अंगणवाडी हा शिक्षणाचा मोठा पाया आहे, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि स्त्री वर्गाला सांगू इच्छिते की आपण मजबूत झाला तर आपलं घर मजबूत होतं, घर मजबूत झालं तर गाव मजबूत होतं, गाव मजबूत झाला की तालुका, जिल्हा आणि ही विकासाची यंत्रणा सतत चालू असते. म्हणून या ठिकाणी प्रीतीताई आणि मी राजकारण म्हणून नाही तर समाजकारण म्हणून या क्षेत्रात पाऊल टाकत आहोत. तरी याच्यामध्ये आम्ही एक पाऊल उचलत आहोत तर आपणही आमच्याकडे एक पाऊल उचलावं अशी आमची अपेक्षा आहे. कारण आज कुठली ना कुठली गोष्ट तडीच घ्यायची असेल तर त्या ठिकाणी एक यंत्रणा असते आणि त्या यंत्रणेत आपल्याला घुसावं लागतं. आणि ह्या यंत्रणेत घुसण्यासाठीच आम्ही या ठिकाणी 7 तारखेला ज्या निवडणुका आहेत त्या आपण लढवत आहोत. आता गावांमध्ये जाताना सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला की ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, 100% विजय आपलाच आहे. पण उमेदवारांकडे पाहूनही आपल्याला वाटलं पाहिजे ते की हा खरंच हा उमेदवार आपल्या कामीच पडणार आहे. की बऱ्याच लोकांनी सांगितलं ताई 5 वर्ष पुन्हा दिसणार नाही असं वागू नका. हे पद म्हणजे खूप मोठ्या अपेक्षांचं ओझं घेऊन येतं आणि आम्ही ह्या ठिकाणी खरंच मनापासून प्रयत्न करणार आहोत की तुमच्या अपेक्षांचं सोनं करण्याचं, तुमच्या प्रत्येक गोष्टीत सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं आम्ही ह्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि निकम साहेब आम्ही भाग्यवान आहोत की निकम साहेबांसारखं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. आज बिबट्यांच्या प्रश्नाच्या वेळी 21 तास आंदोलन करून त्या ठिकाणी वनमंत्र्यांना सुद्धा आपल्या ठिकाणी यावं लागलं. नेता हा असाच असावा म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला कुठलाही प्रकार असो त्या ठिकाणी मागे हटणे नाही. आणि आता आपला शेतकरी राजा शेतात काम करून पिकवतो आणि त्याला बाजारभाव मिळत नाही, तिथेही लढण्यास एक मागे पुढे पाहत नाही. हा कर्तृत्ववान नेता हा असाच असावा आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभलं म्हणून मी या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करते. आणखी एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगायची माता भगिनींना की आनंद हा पायाजवळ पाहू नका. म्हणजे आज कोणी आपल्याला आमिष दाखवलं की तात्पुरतं, त्याच्याकडे आनंदाकडे पायापाशी पाहू नका. जो दीर्घकाळ टिकणारा आनंद खरा आनंद. आपल्या पायापाशी आनंद पाहिला की तो थोड्या वेळाने तो नाहीसा होतो, पुन्हा जैसे थे तैशी परिस्थिती राहते. म्हणून आनंद हा नेहमी दीर्घकाळ टिकणारा असावा आणि दीर्घकाळ टिकणारा आनंद तिथे सक्षम कार्यकर्ते आपल्या समोर असतील तरच तो निर्माण होऊ शकतो. म्हणून तो एक महत्वाचा प्रश्न आहे की त्या तात्पुरत्या बदलाकडे, तात्पुरत्या आमिषाकडे पाहू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4 दिवसांपूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणजे आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे. दादा म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व म्हणजे त्यांची कर्तबगारी फार मोठी आहे. त्यांचं नाव घेणं सुद्धा आज तिथे मी स्वतःला लहान समजते, पण तरी सांगू इच्छिते की दादा अत्यंत वक्तशीर व्यक्तिमत्व होते आणि ते शेवटपर्यंत सांगून गेले की मी कामाचाच माणूस आहे आणि काम करतच गेलो. आणि दादांच्या जाण्याने मला एवढंच सांगू इच्छिते की त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वांकडे व्हायची असेल तर दादा हे कामाचे माणूस होते आणि काम करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. दादा म्हणून गेले की काम करणंच योग्य आहे, म्हणून ते कामाचे होते आणि काम करण्यासाठी आपण इथे आहोत.
ही सर्वात मोठी भावपूर्ण श्रद्धांजली राहील दादांना, की योग्य काम करणे, कर्तव्यार्पणा दाखवणे आणि कामाने, ना की म्हणजे कुठल्याही आपण रडून किंवा अगदी कुठली शोकसभा व्यक्त करून नाही, तर काम करून दाखवून आपण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहू शकतो. आणि आणखी एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली, की मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. जर तुमचं मन शुद्ध आहे तर तुमची लाख मोलाची गोष्ट घेऊन तुम्ही पुढे चाललात तर आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती नाही. आज अख्खा जनसमुदाय आपल्या पाठीशी असतो. याच ठिकाणची भावना मला या ठिकाणी आता जाणवत आहे. आणि या सर्वांना सांगू इच्छिते की 7 तारखेला ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत तिथे प्रीतीताई, राजश्रीताई आणि प्रियंकाताई या तिघींच्याही पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं, त्यांना भरघोस मतांनी विजयी करून द्यावं आणि आपली विकासाची यंत्रणा पुन्हा चालू करावी ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. धन्यवाद.